ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? अब आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो जो सिलसिला नवोदय के हित में, नवोदय के हिसाब से हम लोगों ने स्टार्ट किए थे, वो अपना खत्म हो चुका है। अभी नए सिरे से कुछ वेराइटीज ऑफ एग्जांपल्स के साथ हम लोग अभी ये, जैसे मैंने आपको बताया था, 7 दिन का हम लोग ट्रायल ले रहे हैं। भाई जो भी कुछ बचा होगा, जो कुछ पर्टिकुलर चीजें अपनी रही होंगी या एक्स्ट्रा में कुछ चीजें जो पूछी जा सकती है, उस संदर्भ में कहीं ना कहीं हम लोग तो को पढ़ने की अभी कोशिश कर रहे हैं। उसमें से मेरे ख्याल से आज का चौथा दिन है या तीसरा है रे? तीसरा। अच्छा, चौथा दिन है आज का, है ना? तो इसको अच्छे से आप नोट डाउन कर लीजिएगा। हालांकि मैं पहले ही बता दूं आप लोगों को कि ये जो भी हम लोग चीजें पढ़ रहे हैं, आपका सिलेबस का हिस्सा होने के बावजूद भी नहीं है, थोड़ा थोड़ा, लेकिन आए तो छोड़ने वाला काम नहीं है ना? तो अच्छे से हम लोग, हालांकि ये जो चीजें पढ़ रहे हैं ना हम लोग, ह्याच्या गोष्टी आता अभ्यास करतोय आपण, कोणते वेळ काळ अंतरवालं, हा तुमच्या टॉपिकचा हिस्सा आहे। या आधी जे 2-3 टॉपिक आपण अभ्यास केलं ना बाळा, हे तुमच्या टॉपिकचा हिस्सा नव्हतं। थोडा बहुत आपण त्याचं नॉलेज घेतलं, कशासाठी? कुठे नाही कुठे जे कुठले पण नवोदयमध्ये टॉपिक येतात त्यामध्ये थोडंसं रस त्याचा आहे, थोडेसे त्याचे कन्सेप्ट त्यामध्ये यूज होतात। आणि अभ्यास केलेला कधी पण वाया जाते का रे? थोडा बहुत एक्स्ट्रा काही केलंय तर तो काही चुकीचं राहणार आहे का? काही वाया जाणार आहे का? कुठे ना कुठे तर कामात येणारच ना। त्याच दृष्टीने आपण आता अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय। जैसे कि मैंने आप लोगों को सभी बताया है कि नवोदय के हिसाब से हम लोग का नया वाला क्रैश कोर्स, कौन सा? क्रैश कोर्स, जो कि स्टार्ट हो रहा है कब रे बच्चा? हाँ, 1 सप्टेंबर पासन सुरू होतोय। केव्हापासनं? 1 सप्टेंबर। प्रॉपर त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश त्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न राहत आहेत, काय? जेणेकरून इंग्लिश मीडियमचा मुलगा असो किंवा मराठी मीडियमचा मुलगा असो, त्याला इझिली त्यासोबत डील करायला बरं होणार, काय? पण जास्तीत जास्त मी प्रयत्न असा करतोय की मराठी मीडियमच्या मुलांना कुठे ना कुठे छान पद्धतीने ते कन्सेप्ट समजावत। या वर्षी नेक्स्ट ईयर पासून प्रॉपर तुमचं इंग्लिश मीडियम असो, मराठी मीडियम असो या फिर हिंदी मीडियम वाला बच्चा, कोई भी तीनों फॉर्मेट के बच्चे अपने साथ डील कर पाएंगे, या हम उनके साथ डील कर पाएंगे। क्लियर है? क्लियर है? तो 1 सप्टेंबर प्रश्न आपण काय चालू करतोय बाळा? क्रॅश कोर्स। कशाचं? नवोदयाचं। काय? खूप मोठा कन्सेप्ट नाही राहणार आहे, बारीक बारीक मस्तपैकी छान बेसिक कन्सेप्ट थ्रू आपण डील करणार आहोत, जेणेकरून जे कोणी अगर सपोज आता पण नवोदय चालू करत असेल ना अभ्यास करणार, त्याला पण नवोदय काय असते, कशा पद्धतीने त्याला डील करायचं असते हे त्याला समजून जाणार, हा त्या मागचा उद्देश। आप उसमें नवोदय में लगो या ना लगो, मैंने पहले ही बताया, चाहे मेरे क्लास के बच्चे लगे या ना लगे, मेरे को उससे फर्क नहीं पड़ता। मेरे लिए सबसे इंपॉर्टेंट क्या है कि भाई आपके वो कंसेप्ट बन रहे क्या जो बनने चाहिए। नवोदयमध्ये लागलंच पाहिजे हा आधीपासूनच माझा एम नाही आहे, तुम्हाला पण माहिती। पण तुम्ही या प्रवासामध्ये जे बनता ना बाळा, जे तुम्हाला कुठे ना कुठे गणिताचे कन्सेप्ट समजतात, ते कुठे ना कुठे समोरच्या वर्गामध्ये तुम्हाला खूप कामात पडतात। समझ रहे बातों को, है ना? तो यही मेन उद्देश्य रहता है अपना पढ़ाने। तो अगर सपोज आप भी चाहते हो कि नहीं हमारे साथ जुड़ के कहीं ना कहीं ये 3 महीने का जो कारवा है या 3-4 महीने का जो नवोदय का अभी कारवा बचा है एग्जाम तक का, ठीक है, तो एग्जाम तक मैं आपके साथ रहूंगा इस क्रैश कोर्स में। इसमें हम लोग क्या क्या चीजें करने वाले हैं बेटा, कि मैंने आप लोगों को बताया था क्या क्या चीजें करने वाले हैं, बताओ 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 बताओ। में हम लोग पढ़ने वाले हैं सन्ना पिकअप दन्ना एवरेज में पूरा का पूरा फुल सिलेबस, फुल सिलेबस के साथ हम लोग गो थ्रू करेंगे। दूसरी चीज क्या करने वाले हैं, सबसे मेन, कि भाई वीकली टेस्ट रहेगी। वीकली टेस्ट क्या है? वीकली टेस्ट राहणार बाळा, प्रॉपर ग्रुप मध्ये सगळ्यांचे मार्क येणार, कोणाला किती मिळाले कोणाला किती नाही मिळाले, काय ऍपच्या थ्रू सगळ्या गोष्टी ते जनरेट होणार, हे है ना? वीकली टेस्ट म्हटलं यामध्ये तुम्हाला जे आपण 15 टेस्ट घेतो ना ते इन्क्लुडेड राहणार नाही। शेवटी शेवटी आपण टेस्ट घेतो 15 सेट ओव्हरऑल परीक्षेचे, ते राहणार नाही बळा, ते वेगळं राहणार आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये ना, किंवा लाईव्ह तर नाही पॉसिबल, पण जे काही मी गोष्टी तुम्हाला इथे शिकवतो तसंच तसं तुम्हाला तुमच्या ऍपच्या थ्रू, म्हणजे जे ऑनलाईन वाले मुलं आहेत त्यांना पण ते इझिली अवेलेबल रहते। तो चलो, अगर सपोज मैं इसके बारे में आपको बताऊं तो ये पूरा 1 सितंबर से जब तक आपकी एग्जाम है, कब तक? 13 दिसंबर तक,
तब तक ये वैलिड रहेगा बाड़ा। इसको आपको अगर सपोज हमारे साथ जुड़ना है तो मात्र कितना 1000 रुपए देके आप हमारे साथ, मात्र, क्योंकि हमारी फीस अलग है क्योंकि पूरे साल भर की जो हम लोग पढ़ते हैं, लेकिन ये अभी बस 2-3 महीने का कारवा है, साथ में थोड़ा सा कहीं ना कहीं कंसेप्ट के थ्रू जाना है, इसलिए हम लोगों ने फिलहाल में आपके हित के हिसाब से 1000 रुपए रखे। तो आप चाहो खुद भी या फिर अपने दोस्तों को इख्तियार करा सकते हो, बता सकते हो, क्या पता आपके थ्रू किसी और का फायदा हो जाए, आपके थ्रू किसी और के कंसेप्ट बेहतरीन बन जाए, बाकी कुछ। ओके, तो चलो बच्चा शुरुआत करूंगा। शुरुआत करने से पहले मैं बता दूं मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस क्लास में भी। कोई नया बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा, अपने दोस्तों में भी शेयर कीजिए। ओके, तो चलो शुरुआत करते हैं। जैसे कि मैंने कल आप लोगों को बताया था, कुछ होमवर्क दिया था मैंने आप लोगों को, तो पहले मुझे वो होमवर्क का बताना, क्या बोला था मैंने, पहले बताना। पहला सवाल कौन सा था बताइए? 72, ओके, 72 किलोमीटर पर आवर याचं रूपांतर मीटर प्रति सेकंड मध्ये करायचं होतं, बरोबर आहे? हा शिकलो होतो आपण काल, है ना? काल काय शिकलो होतं? सगळ्यात महत्वाचा टॉपिक, की जेव्हा केव्हा किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंड मध्ये करायचं आहे तर गुणीला काय करायचं? छोटा आहे म्हणून 5/18 आणि मीटर प्रति सेकंडचं रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं आहे तर मोठा है म्हणून 18/5। बस ये इतना भी आपको याद रहा ना, आप जहां पे भी पढ़ाई करते हो वहां पे ये लिख के रख दिया, अरे या फिर इतना भी याद रख दिया, छोटे में कन्वर्ट करना है तो छोटे से डिवाइड करना, मतलब सॉरी छोटा डिवाइडेड बाय 18 करना, और बड़े के फॉर्मेट में बनाना है तो 18/5 करना, बस। या व्यतिरिक्त काही दुसरं काहीतरी त्रास वाटतोय का? हेच शिकलं ना? आता या प्रश्नामध्ये काय आहे? 72 किलोमीटर प्रति तास याचं रूपांतर मीटर प्रति सेकंड मध्ये करणे आहे, म्हणजे लहानामध्ये करणे आहे म्हणून गुणाकार कोणासोबत करावा लागेल? लहान सोबत, म्हणजे 5/18। 18 किती जा 72? 18 किती जा 18? टाळ्या वाजवा त्या चौथीवाल्या पोरासाठी, हट जल्दी टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, जोरात म्हणलो होतो बा। गुड, असा फायदा होते पाय फाडे, रोज जो आपण रिपिटेशन करतोय ना बाळा, चौथी वाला चांडरी 18 डायरेक्ट म्हणून राहिला पा, पाठ करतेस का रोज? नाही ना? तो बाय रोज पाठ, भलेही थोडा थोडा करत असेल रे, पण जे तुम्ही रिपिटेशन रिव्हिजन जो रोज करता ना, त्याचा कुठे ना कुठे फ्लो येऊन जातो। डायरेक्ट 18 किती, 12×5 = 60, 16×9 = 144, 15×9 = 105, रपारप येतात, काऊन? कारण की रोज तुम्ही त्या गोष्टींचं काय करता? रिपिटेशन करता, ते महत्वाचं आहे ना रे, बरोबर आहे? आणि चौथीमध्ये आपण ह्याच गोष्टी करतो, कुठे नाही कुठे आपले फाडे, कुठे नाही कुठे आपले जे बारीक बारीक कन्सेप्ट असतात, प्लस मायनसच्या समजचे, मायनस प्लसच्या समजचे, हे छान झालं की आपल्याला 5वी मध्ये जेव्हा आपण प्रॉपर अभ्यास करतो त्याचा त्रास होतो, समजलं? ठीक आहे, कारण की बघा ना, आता ते जे चौथीमध्ये आपण टेबल स्क्वेअर क्यूब केलं होतं ते कामात येत आहेत। तुम्ही डायरेक्ट म्हणता बाळा की 18×1 = 18 आणि 4×5 बाळा 20 मीटर पर सेकंड, याचं उत्तर आई थिंक सभी का आया होगा। आप भी बताइएगा, आपने भी जैसे सवाल किया होगा तो क्या सच में आपका आंसर आया? देखो तो सही, आया, आया, है ना? आप भी अगर सपोज कोई ऑनलाइन वाले बच्चे अगर सपोज हमें देख रहे होंगे, देख लेना कल का वीडियो, अगर सपोज किसी ने नहीं देखा होगा तो मैंने ये सवाल दिया था एज अ होमवर्क। अगर किसी का आया हो तो अच्छी बात है, नहीं आया हो तो समझ लीजिएगा और नोट डाउन कर लीजिएगा। तो चलो भगे, अरे भगे नहीं भगे, अजून एक होता का? अच्छा सांगा बरं कोणता होता दुसरा? अच्छा 4.5 किलोमीटर का मीटर, किलोमीटर पर आवर त्या रूपांतर मीटर, पुन्हा तेच ना बाळा, पुन्हा तेच गोष्ट, कशा पद्धतीने बघा, कशा पद्धतीने 4.5 किलोमीटर प्रति तास चा रूपांतर मला मीटर प्रति सेकंद करायचं आहे, हे बघा मी छोट्यामध्ये रूपांतर करतोय म्हणून मला गुणाकार कोणासोबत करावा लागेल?
5 छोटा कोण आहे 5 म्हणून 4.5 गुणिला 5 भागिला 18. तर मला मोठ्याच्या स्वरूपात बनवायचं लागलं असतं तुम्ही कोणासोबत गुणाकार केलं असतं 18/5 कोणासोबत 18/5. चलो गुड. आता सर हा सत्यानाशी काम आहे. अरे काही सत्यानाशी काम नाही. दशांश संख्या अभ्यास केला ना आपण. काय केला दशांश संख्येमध्ये काय केलं होतं पॉइंट नंतर जितके अंक असतात ते शून्य खाली लावा म्हणजे पॉइंट मरतो. म्हणजे हा 45 गुणिला 5/18 आता खाली एक फक्त नाही समजला नाही समजलं काही डाऊट काही डाऊट चला आता 5 ने धर मरतात की नाही मरत काय हा 180 पण 5 ने मरतो 5 ने तर 5 मरतेच मरते 5 एक 5 आता हा 180 ला 5 ने बया बनवायचा आहे 5 तिरी 15 8तून 5 30 5 सक 30 किती बाळा इथे राहिलं काय 45 वन जा 45 डिवायडेड बाय 30. आता याला पण आपण अजून छोटं बनवू शकतो 45 आणि 36 कोणाच्या फाळ्यात येते रे 9च्या फाळ्यात येतो 9च्या फाळ्यात येतो म्हणजे कसं रे बाळा तर 9×5=45 9×36 आणि भाऊ हे नवऱ्या नवऱ्या मेल्या नवऱ्या का राहिले कोण 5/4 पण हा तुमचा उत्तर राहील का याला पॉइंट मध्ये पण सांगू शकता ना कधी कधी हाही राहू शकतो किंवा पॉइंट मध्ये त्याला रूपांतर करायचं रूपांतर करताना बघ 4 एक उरलं किती पॉइंट देता बरोबर टकल्या 4 2 8 उरलं किती 2 पॉइंट द्याल तर टकल्या 4×5 हे तुमचा उत्तर 1.25 मीटर पर सेकंड डाउट आहे समजत आहे मी काय म्हणतोय काही डाउट नाही ना चलो बच्चा सामने भगते अभी तन्न पिकअप तन्न एवरेज और कुछ तो नहीं था ना किसका किसका ये किसका किसका आया था गुड गुड बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया बापा 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 केलंच नाही का अरे हो पण तुम्ही तुम्हाला लिहायला तर म्हटलं होतं तसं नाही बाळा तसं नाही तो होमवर्क मी म्हटलं होतं तुम्हाला लिहून टाका तेव्हाच तो गई भाई इसकी क्या बताऊं मैं चलो आज देख लेना पहले पहले काम करना पहले वो वीडियो देख लेना ठीक है जो आएगा ना कल वाला वो वीडियो पहले देख लीजिएगा वो सॉल्व कीजिएगा बाद में इस वीडियो को टच करना इसको मैं भले ही शाम को भेजता पहले वो कंप्लीट कर लीजिए चलेगा ओके चलो देखो अच्छा तीसरा प्रश्न काय होतं रे बाळा अले ले ले 90 किलोमीटर पलवलच्या लूपांतर मीटर प्लस सेकंड मध्ये त्यांचं नाही का नाही त्यांचं नाही का थांब बरं अले मी का म्हणतो किलोमीटर पर आवर चा रूपांतर करणे म्हणजे गुणीला 5/18 करणे ना का गुणीला 5/18 90 गुणीला 5/18 मा 18 कोणाच्या फाळ्यात येते 18 एक आणि 18 पंचे आणि मग 5 आला तर नाही आला मग अत्ते तोपे तोपे प्रश्न तुम्हाला विचारतात आणि तुम्ही कन्फ्यूज होता कन्फ्यूज व्हायच्या नाही नंतर हा समजला का पहिलं समजला एकच नंबर मग नवीन कंटेंट पाहून चला मग जाऊ हा चला टाटा काय टाटा नया कंसेप्ट के लिए टाटा इस कंसेप्ट को टाटा बोल दो भले ठीक है चलो बड़ा डिंग डिंग आता आताच सांगितलं हे प्रश्न पहा होमवर्क देणार बरं आता हा त्याला एक सांगून देतो हा बघ 54 किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंड मध्ये करणे म्हणजे 54 इंटू किलोमीटरचा रूपांतर मीटर म्हणजे म्हणजे गुणाकार कशासोबत 5/18 5/18 किती 54 हा तिरी आणि 3×5=15 मीटर पर सेकंड उत्तर शक बाळा अले आता हे सगळे होमवर्क राहतील
गुड गुड गुड. होमवर्क. ये होमवर्क. ये आता आगगाड्या आल्या भाऊ. आल्या. चला ह्या आगगाड्या सांगण्यापेक्षा एक पहिले थोडासा कन्सेप्ट जो राहिलाय माझं ते मी पहिले सांगून देतो, म्हणजे त्याच्यानंतर आपण थोड़ा थोड़ा समोर जाऊ. चालेल चालेल. तब तक अगर सपोज कोई नया बच्चा हमें देख रहा होगा, नए पेरेंट्स हमें समझ रहे होंगे, चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा. वीडियो अच्छा लग रहा हो तो लाईक जरूर कीजिएगा. ओके. तो देखो एक एक गोष्ट अजून अभ्यास करून टाकू आपण. सरासरी वेग ऐकलाय का कधी? सरासरी ऐकलं. सरासरी वेग ऐकलाय का कधी तुम्ही? सरासरी वेग कोणी ऐकला का सांगा? सरासरी वेग म्हणजे काय असते बाळा? सरासरी वेग काय? अरे रे बापा. सरासरी वेग त्याला ऍव्हरेज स्पीड म्हणतात. कोणते स्पीड म्हणतात? ऍव्हरेज स्पीड. काय पहिले एक गोष्ट लक्षात घे. सरासरी वेग म्हणजे परत सरासरी वेग सांगण्यापेक्षा वेग म्हणजे काय होते? स्पीड बरोबर कालच केलं आपण. वेग बरोबर अंतर भागिला वेळ. पाहू आज सरासरी वेग म्हणते. सरासरी वेग म्हणल्यावर काही टेन्शन नाही घ्यायचं. एकूण अंतर भागिला एकूण वेळ. बस खतम. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. अंग्रेज लोक लक्षात ठेवाल की ऍव्हरेज स्पीड इज नथिंग बट द टोटल डिस्टन्स कवर बाय दैट पर्टिकुलर बस या ट्रेन डिवाइडेड बाय टोटल टाइम. ओके बच्चा? अरे ओके बच्चा. इस हिसाब से आपको ये सवाल. अच्छा अभी अगर सपोज मैं आपको सवाल पूछू बड़ा, क्या पूछू? सवाल की बघा एक प्रश्नच विचारतो तुम्हाला आता मी. बघा बघा एक व्यक्ती सांगून टाका ना. एक व्यक्ती 8 किलोमीटर 2 तासात गेला. किती? 8 किलोमीटर 2 तास. समजला? त्याच्यानंतर 10 किलोमीटर 2 तासात गेला. त्याच्यानंतर 12 किलोमीटर 2 तासात गेला. बापरे परतच परत येतो. मग त्याच्यानंतर 20 किलोमीटर 4 तासात गेला. तासात गेला 4 तासात गेला. ठीक आहे. अरे हा 1 तासात होता की 2 तासात? 2 2 आणि हा 3. समजलं का? अरे समजलं का? आता तुम्हाला म्हणते तो वेग सांग, सरासरी वेग सांग. एका एकाची वेग काढत बसाल का? नाही नाही सांगा ना. एका एकाच्या वेग काढत बसून का आपण? नाही ना. एका एकाचा वेग काढत बसणार आहो का? नाही ना बाळा. तर मग एका एकाचा वेग नाही काढायचा तर त्याने असा विचारेल तो की या प्रश्नामध्ये सरासरी वेग किती? सरासरी वेग विचारू जाऊ शकतो. याचं उत्तर नेहमी सांगताना काय करायचं बघ. सरासरी वेग म्हणजे असते बाळा एकूण वेग भागिला सॉरी सॉरी एकूण वेग म्हणतो. एकूण अंतर भागिला एकूण वेळ. समजला का? एकूण अंतर म्हणजे पुरं अंतरच करावं लागेल ना. सांग पहिला अंतर किती? अय भया तो वेळ हो 2 नाही. हा दुसरा, तिसरा, चौथा भागिला एकूण वेळ सांगा. पहिली वेळ, दुसरी वेळ, तिसरी वेळ, चौथी वेळ. पहिली वेळ 1 दिलं असतं तर किती चांगला झाला असता. पहिली वेळ 1, दुसरी वेळ 2, तिसरी वेळ 3, चौथी वेळ 4. तसा दिलं नाही. दिलं का? नहीं बाय. चल देख बच्चा देख थोड़ा सा माफी चाहूंगा. हाँ देखो बेटा चलो एडिशन करते रप्पा रप. सांगा सांगा रे. 8 न 12 20 20 न 20 40 40 न 10 50. बेरीज करता आल्या पाहिजे. कोणाला पहिले बेरीज करणे हा लक्षात ठेवा. काय 8 न 12 मस्त 10 बनतात ना. ह्याच्या स्वरूपात बनतात ना. 8 हो बाळा 20 बनतात पण 10 स्वरूपात बनतात ना.
पण त्या 10 बनणाऱ्या गोष्टी एक नंबर कोणते 3 न 7 4 न 6 5 न 5 2 न 8 1 न 9 मला तो मगाशी सांगलो तरी अच्छा 4 आणि 6 न 6 आणि 4 वेगळे होत आलू वांगा न वांगा आलू एकच भाजी हो ना भाजी एकच हो ना हा चला पहा तर 50 म्हणून त्यांना पहिले डील करायचे बघा 8 आणि 12 हे 10च्या पटीमध्ये आहे 12 आणि 8 रपाकसे म्हणू शकतात हे 20 बोंबल 40 10 बोंबल 50 खाली 2 आणि 2 कारण पाव का चार होगा चारच हो ना 4 आणि 4 8 आणि 3 अरे 11 नाही 12 समजला आणि हा काव भाऊ हे सगळे किलोमीटर प्रति तास 10 किलोमीटर पर आवर हा तुमचा उत्तर भाग नाही देत तुमची इच्छा परीक्षेत पाहायचा डेसिमल मध्ये आहे का असेल तर डेसिमल मध्ये करायचा भाग देऊन पाहायचा बस खत्म कोई शक है बड़ा अरे कोई शक है किसी को पक्का चलो देखो बच्चा ये आपका कंसेप्ट यहाँ पे खत्म हुआ ठीक है ना अभी वो जो हमारा सवाल जो बाकी था उस पर हम लोग गौर करते हैं या प्रश्नाला आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू बघा ते कुठे ना कुठे तुम्हाला डायरेक्टली असा शब्दशः उपयोग केला का रे त्यांनी की 24 मीटर प्रति सेकंडच्या रूपांतर याच्यामध्ये खराब व्हावं काय केलं का ना आगगाडी देऊन तर अजून दिमाग खराब केलं तू आगगाडीनं पर नाही भाजीनं बसनं पर नाही कायच्या नाही पर आम्हाला का करावं लागते नाही बैलबंडीनं पर बरोबर आहे ठीक आहे कशाने जा बाळा त्याचा असा म्हणणं आहे 24 मीटर पर सेकंडच्या रूपांतर तासी म्हणजे का तर किलोमीटर पर तासीच तासी हा कोणासोबत असते बाळा कधी पण किलोमीटर सोबत कोणासोबत असतो किलोमीटर सोबत आणि किलोमीटर प्रति तास म्हणजे मोठा झाला मोठा आला म्हणजे आपण गुणाकार कशासोबत करतो ए डेनमे गुड कोणासोबत करतो हा 24 गुणीला 18/5 5 याच्या डिवाइड होते काय सांगा सांगा डिवाइड होते का अरे होते का डिवाइड नाही ना काय इकडे टुकुर टुकुर काय 24 ला 5 न बया बनव 5 ए बैल इकडे 15 जरूरत नाही बाळा उसकी 5 4 20 उरलं 4 पॉइंट टाकल्या 5चा 8 हा 5चा हा गेला म्हणजे किती 4 पॉइंट 4.8 इंटू 18 करून टाकावचा खतम का ते कसा रे 18 ला 4.8 ने गुणाकार करा आठी आठी 24 अरे रे उलटा केलं आठी आठी 4 चल 8 एक 8 प्लस 6 त्याच्यानंतर 4 आठी 32 त्याच्यानंतर 4 एक 3 हा ना मग 4 कधी 4 2 आपण 864 असं राहते पर्याय तुम्ही फसता पॉइंट विसरल्या पॉइंट एका अंकानंतर आहे ना बाळा उत्तरामध्ये पण एका अंकानंतर पॉइंट द्या तर काय होणार किलोमीटर प्रति तास आता म्हणा तुमची आगगाडी म्हणा नाही तर बस म्हणा नाही ट्रेन म्हणा नाही काही म्हणा ते तासी किती वेग आहे तिचं 86.4 किलोमीटर प्रति तास रप्पा रप पडते का समजला का समजला का शक पक्का तो चलो अभी नए टाइप की तरफ जाते हैं क्या आप लोग रेडी हो नया टाइप पढ़ते पहला टाइप खत्म है अपना यहाँ पे पहला टाइप चालू करते चलेगा क्या चलेगा क्या चलेगा चलो बच्चा शुरुआत करते हैं देखो देखो बड़ा गलती से एक होमवर्क रह गया है तो ये होमवर्क भी आप कर लेना ये होमवर्क कल बताना मेरे को ठीक है और कुछ है क्या देख लेते हैं अब नया टाइप टाइप नया टाइप वो बराबर दिख रहा ना आपको एक मिनट है ना त्याला घरी सॉल्व करायचं घरी सॉल्व करा आणि मला सांगाल की तुमचं उत्तर प्रॉपर कसं मला पण मी काय नाही करू शकतो भाऊ उत्तर याला म्हणतात उत्तर कमेंट कराल उत्तर कमेंट करा रात्रीच कमेंट करायचं रात्रीच येणार आहे ना रात्रीच कमेंट करा की किती उत्तर आलं बरोबर नावासकट पौरवी उत्तर
आर्या उत्तर. कमेंट नव्हता खुलत तर बंद करून ठेवलास. सगळ्यांचा खुलते ना, म्हणजे तू काहीतरी कोड करून ठेवला. ठीक है, नेक्स्ट. तो देखो बच्चा, जो टाइप हम लोग नेक्स्ट चालू करने वाले हैं वो शुरुआत करते हैं. हालांकि जैसे कि मैं आपको ये पहले बताने वाला था, बराबर है. पार्ट प्रकार 1 मधला पहिला हा थोडासा पॉइंट मध्ये येतो, तुमचा डोकसा खराब येणार नाही, खराब होणार. ठीक आहे, म्हणून म्हणून याला होमवर्क देणार पण पहिले दुसरे एक्सप्लेन करतो. याच आधारावर दुसरे प्रश्न एक्सप्लेन करतो, मग याच्यावर चालेल. तर बघ रे चिमणे, काय रे चिमण्या, इकडे लक्ष पाय. एक रेल्वे गाडी तासी 54 किलोमीटर प्रति तास वेगानं, अरे रे ले 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 म्हणजे 1 किलोमीटर प्रति तास म्हणजे कधी पण काय असते रे बाळा, गती. काय असते, गती. बघ लक्ष ठेवायचं, कधी पण गती नावाचा जो कॉन्सेप्ट असतो ना, एक तो किलोमीटर प्रति तास असतो किंवा किंवा की मीटर प्रति सेकंद असतो. त्यात राहील वेग कशामध्ये असते बोला. वेग नेहमी एकतर किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंद. किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंद, मीटर प्रति सेकंड किंवा किलोमीटर प्रति तास म्हणजे वेग असतो. या ठिकाणी तुमचा वेग म्हणजे गती किती आहे बाळा, 54 किलोमीटर प्रति तास. मी म्हणतो का, आता 795 मीटर अंतर किती वेळात कापल म्हणते. अय बैलीन इकडे पाय, काय म्हणतोय, 795 मीटरचे अंतर म्हणजे या ठिकाणी अंतर किती आहे, अंतर किती आहे, डिस्टन्स 795 मीटर. आता लक्ष दे, हा जो मीटर आहे ना, मीटर अंतरला डिफाइन करतो, किलोमीटर पण अंतरलाच डिफाइन. म्हणजे लक्ष दे, जर तुम्हाला किलोमीटर किंवा मीटर, मराठीमध्ये लिहून देतो, जर तुम्हाला किलोमीटर किंवा मीटर मीटर असं दिसलं तर ते ते काय असणार, अंतर असणार. काय असणार, अंतर. म्हणा किलोमीटर किंवा मीटर, किलोमीटर किंवा मीटर, मीटर किंवा किलोमीटर, मीटर किंवा किलोमीटर. यामध्ये जर काही दिलं असेल तर ते नेहमी काय राहणार, तर अंतर राहणार. विच कम्स इन द कैटेगरी ऑफ डिस्टेंस. में डिस्टेंस जो क्या किस किस में आएगा, अंतर मध्ये. कशामध्ये, अंतर. अच्छा, जर जर किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंड असेल म्हणजे तो की नाही गती म्हणजे वेग मध्ये येणार. म्हणजे इथे बघ 54 किलोमीटर प्रति तास म्हणजे का, वेग. 795 मीटर म्हणजे का, अंतर. मला विचारलं काय बाळा, किती वेळात येणार, वेळ सांगायची आहे. वेळ किती असा प्रश्न, वेळ किती. तर बाळा हे 3 गोष्टीच्या कॉम्बिनेशन असलेला फॉर्म्युला काय असते आपला, 3 गोष्टीच्या कॉम्बिनेशन असलेला कालचा फॉर्म्युला सांगा. वेग म्हणजेच गती बरोबर काय, अंतर भागिला वेग. समजला का, समजला ना. हा, आता बघ रे बाळा, चिमणे अंतर किती आहे रे, 795 पाय. त्याच्यामध्ये जादू आहे, जादू. तो कोई मिल गया वाला जादू नाही, तो वाला नाही, बस धूप करते तो जादू. 795 मीटरचा जादू पाय बैलीन, इकडे पाय, भागीला वेळ किती आहे बाबा, मला का माहित. सर एक गडबड झाली सर. का रे, तर वेळ विचारल्यानंतर वेळ इकडे आणू. ठीक आहे, आण इकडे वेळ. वेळ इकडे भागाकारात आहे, तिकडे येईल तर बाळा. वेळ बरोबर अंतर भागिला वेग. आता मला सांग, अंतर किती आहे बाळा,
795 मीटर आणि वेग किती आहे बच्चा 54 किलोमीटर प्रति तास सर इथे एक जादू आहे सर कसला जादू तो जादू दिमाग खराब करून राहिला सर कसला तर बाळा बघ वरती मीटर आहे ना खाली पण मीटर पच पाहिजे नाही तर होतो का त्याला डील अरे त्याला तुम्ही डील करू शकाल का आपण आठवते ना मापकीमध्ये अभ्यास केला होता तर भागाकार असो बेरीज असो गुणाकार असो काही असो करत असताना तुमचे एकके काय पाहिजेत बाळा समान पाहिजे एकक काय पाहिजे समान पाहिजे आता या किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर कशात करावं लागेल मीटर मध्ये कारण की वरचं काय आहे मीटर मध्ये आणि आताच थोड्या वेळा आधी काल आपण शिकलो होतं आठवते किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंड मध्ये करता येतो ना आणि ते करायसाठी काय करावं लागतो बघ ना हा किलोमीटर प्रति तास आहे त्याच्या रूपांतर मला मीटर प्रति सेकंड मध्ये करणे आहे 54 गुणीला का करू मीटर म्हणजे छोटू आहे म्हणजे काय 5/18 5/18 आता मी का म्हणतो 18 एक 18 किती 54 18 तिरी 54 म्हणजे 3 × 5 = 15 मीटर पर सेकंड आला का नाही आला तो वरचाही मीटर खालचाही मीटर तर ह्या गोष्टी पहिलेच दिमागामध्ये आणायचा मला कुठे ना कुठे समोर त्रास होणार आहे एक दिलाय किलोमीटर प्रति तासामध्ये एक दिलाय मीटर मध्ये एक तर मीटरला किलोमीटर प्रति तासामध्ये आणा किंवा किलोमीटरला मीटर प्रति तासामध्ये आणा सोपं इथं काय मीटर मध्ये दिलाय ना किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति तासामध्ये करणे पैशाक पैशाक ह्या गोष्टी पहिलेच करून टाकायचे क्लिअर आहे तर आता बाळा बघ 795 भागीला काय 3×5 = 15 म्हणजे खाली 15 आणि आता 15 ने डिवाइड करा 795 ला 15 ने भाग दे चला 15च्या फळ्यामध्ये 79 येतो का रे नाही 15 कितीच्या 79 नाही होत 15×5 होता जवळपास येते ना भाई 15×5 = 75 9तून 5 4 ओले ले ले 15×45 म्हणजे वेळ किती लागणार बाळा 53 सेकंद 53 सेकंड किती वेळ लागणार 53 सेकंड समजला की एकदा सांगू समजला 50% ते 60% समज खतरनाक होता ना हा म्हणून म्हणून बरा झाला तो पहिल्या वेळेला नाही सांगलो तो पॉइंट मध्ये होता अजून सत्यानाश झाला असता चला आता पहा पुन्हा सांग पण हा कन्सेप्ट आधी लिहून टाकाल पूर्ण तुम्ही कधी पण गती कशामध्ये दिली असते बाळा किलोमीटर प्रति तास किंवा मीटर पर सेकंड आणि अंतर कशामध्ये दिलं असते रे चिमणे अंतर कशामध्ये दिलं असते रे तर तर कशामध्ये दिलं असते एक तर किलोमीटर नाहीतर मीटर आणि एक अजून लिहून टाकाल वेळ तुम्हाला कशात दिलं असते एक तर तासात किंवा सेकंड समजलं बाळा किंवा हे लिहून ठेवून द्या हा पहिले प्रॉपर पद्धतीने लिहून टाकाल आणि याला मी आता रब करतोय ते समजून घ्या आता याला लिहून टाकायचं ओके आता बघा कन्सेप्ट समजलाय ना आपल्याला कन्सेप्ट समजलाय चला एक रेल्वे गाडी 54 किलोमीटर प्रति तास म्हणजे वेग दिलाय तुम्हाला काय दिलाय वेग पाय 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 वेग म्हणजे रपाक्षे म्हणायचा 54 किलोमीटर प्रति तास आणि तुम्हाला अंतर दिलाय बघा बघ धावताना 795 मीटरचे अंतर हे अंतर किती आहे रे 795 मीटर तर हा मीटर मध्ये आहे आणि तो किलोमीटर प्रति तासामध्ये आहे रूपांतर करणं का चल रूपांतर करायसाठी याला काय करावं लागेल 54 ला मीटर मध्ये करायसाठी इंटू 5/18 18 किती तिरी आणि 3×5 = 15 म्हणजे वेग किती बाळा 15 अंतर किती रे 795 वेळ किती राहणार तर वेग म्हणजेचा फॉर्म्युला काय बाळा आपला अंतर भागिला वेळ विचारलं वेळ तर वेळ इकडे येणार
अंतरच्या खाली कोण येणार? वेग येणार. अंतर किती आहे तुमच्या? 795. वेग किती आहे? 15. 795 ला 15 ने बया बनवा. 15 पाची 75 आणि हा 15 तिरी 45 53 काय होणार बाळा? सेकंड. जर तुमचे कन्सेप्ट छान आहेत तर मग रपारप करू शकता, हेही करायची गरज नाही. समजलं का? समजलं? जर कन्सेप्ट छान आहे तेव्हाची गोष्ट. मग हळूहळू तुमची प्रॅक्टिस जेव्हा झाली ना, तुम्ही या फास्ट मध्ये करणारच, नो डाऊट. काही डाऊट आहे का? अरे काही डाऊट आहे का? थोडसा तरी. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहू बाळा. काय? एक रेल्वे तासी 75 किलोमीटर प्रति तास. बापा बापा, म्हणजे वेग किती आहे रे बाळा? 75 किलोमीटर प्रति तास धावते. बापा बापा. तर ती रेल्वे वेळ किती आहे? 108 सेकंदात किती अंतर कापेल? भाऊ अंतर विचारलं का देवा. तर मी काय म्हणतो, पाय हा किलोमीटर प्रति तास आहे. हा किलोमीटर प्रति तास आहे. हा काय? 108 सेकंद आहे. काय आहे? 108 सेकंद आहे. मला एक गोष्ट सांग, जर तो किलोमीटर मध्ये आहे प्रति तासामध्ये आणि हा सेकंदामध्ये, म्हणजे याच्या रूपांतर मला मध्ये करावं लागेल, मीटर पर सेकंड मध्ये करावं लागेल. कारण की सेकंड सोबत सेकंडच खेळू शकते, दुसरा खेळू शकते का तासवाला? नाही. तर मग मला सांग याच्या रूपांतर आपण कसं करूया? तर 75 गुणिला किलोमीटर प्रति तासाचं मीटर पर सेकंड मध्ये करायसाठी काय करावं लागेल? 5/18. ले तर 18च्या फळात काय येते का? 18च्या फळात काय येते का? येते का? त्याला तसाच राहू दे. 18च्या फळात 75 येत नाही ना बाळा? येतात का? येतात का? 3च्या फळात येतात का? हो. राहू दे, चला तसाच राहू द्या त्याला. आता अंतर काढायचं आहे. इकडे बघ, इकडे बघ. तर मला सांग वेगचा फॉर्म्युला काय? अंतर भागिला वेग. मला काढायचं काय बाळा? अंतर ना. तर मी अंतर इकडेच ठेवतो, वेळ खाली आहे, इकडे येईल तर गुणाकारात येणार की नाही येणार? गुणाकारात येणार की नाही येणार? आता मला सांगा, सरळ सरळ सांगा. ले एकच नंबर काम सर. कसा? वेग म्हणजे काय? किती आहे वेग? देऊन टाका पूर्णच. 75 गुणिला 5/18. वेळ किती? देऊन टाका पूर्णच. 108. आणि आता सांग तू बैलोबा, 18च्या फळात 108 येतात का? आता कसा दिमाग लागला? हा, म्हणून मी म्हटलं होतं की तिथं काटापिटा करावचा नाही. म्हणून तुम्हाला ते फाळे जोरदार पाहिजे बाळा. नवोदय त्याच्याच आहे ज्याचे फाळे चांगले आहेत. लक्षात घ्या. 18 सख म्हणजे राहिलाच काय? 75 इंटू 5 सख 30. आणि हा अंतर आता काढणं बहुत मोठी गोष्ट नाही. 75 ला 30 ने बया बनवा, टकल्या 3 15, 3 7 21 ने 22, 2250 किलोमीटर. अंतर किती? किलोमीटर नाही राहील, थांबा. 2250 कशामध्ये रूपांतर केलं रे आपण? मीटर पर सेकंड मध्ये. तर अंतर राहणार बाळा तुमचा फक्त मीटर. काय राहणार? मीटर. कोई शक? थोड़ा तो भी तो ठीक है, क्लियर है बच्चा? ये कोई डाउट नहीं होना चाहिए. अच्छे से इसको नोट डाउन कर लीजिएगा. बस ये देखिए की हमें करना क्या पड़ रहा है, ते करावं का लागतोय नेमका इथे, हे जरा जर तुम्ही समजलं ना, काय डाटा तुम्हाला दिला आहे, काय या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जर तुमचा झाला आणि तुम्ही ओळखू शकलात की मला दिलं काय नेमकं, अंतर दिलाय, वेळ दिलाय, काय दिलंय, काय काढायचं आहे नेमकं, 3 पैकी कोणते तरी 2 गोष्टी तुम्हाला दिले जातील, त्यामधून तिसऱ्या गोष्ट विचारल्या जाईल. ओके, ठीक है, चलो ध्यान दें. तो देखो बड़ा, नेक्स्ट देखते हैं चौथा वाला. हा तुम्ही करून दाखवू शकता का मला? आहे ना, एक रेल्वे तासी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापते? म्हणजे तुम्हाला नेमकं दिलं काय बाळा? तासी वेग म्हणजे वेग दिलाय किती? 60 किलोमीटर प्रति तास. बाळांनो लक्ष द्या. साध्या गोष्टी सुरू नाही बरं, हे लक्षात समजा. जो भी चीजें हम लोग पढ़ रहे हैं आपके नवोदय के हित में पढ़ रहे हैं. थोड़ा समझ लो इस चीज को.
क्या चीजें डिस्कस हो रही है करके. काय दिलाय तुम्हाला? किलोमीटर प्रति तास म्हणजे वेग आहे. कसे सांगितलं. त्याचे जे स्थान असतात युनिटवाले मापके त्यावरून तुम्ही ओळखू शकता तुम्हाला दिलं काय. 72 सेकंड. सेकंड दिलाय म्हणजे काय दिलाय? वेळ दिलाय. काय दिलाय? वेळ दिलाय. म्हणजे तुम्हाला किती अंतर म्हणजे अंतर विचारलं. तर घोळ काय आहे फक्त हा सेकंड मध्ये हा किलोमीटर प्रति तासामध्ये. ते त्याला रूपांतर आपल्याला मीटर प्रति त्याचा रूपांतर करणं म्हणजे काय 60 गुणिला मीटर प्रति सेकंड मध्ये करणे म्हणजे काय छोट्यामध्ये करणे ना बघा. छोटा म्हणजे काय 5/8 राहू द्यायच्यात की 18 ने 60 ला भाग 7 नाही आहे सध्या पुरता राहू द्या. मग काय करायचा तुम्हाला फॉर्म्युला तुमचा काय आहे फॉर्म्युला वेग बरोबर अंतर भागिला वेळ. मला अंतर काढणे आहे ना बाळा अंतर इथेच राहू द्या. वेळ इथे डिवाइड मध्ये आहे तिकडे जाईल तर गुणाकारामध्ये जाणार. म्हणजे वेग बरोबर किती असते वेग किती आहे तुमच्याकडे किती आहे बाळा वेग. अरे वेग किती आहे 60 नाही बाळा 60 गुणिला 5/18. वेळ किती आहे 72. आता मला सांगा 18च्या पाड्यामध्ये 72 येतात का 18 किती जा 72 18 आणि आता बघ रे बाळा उत्तरच आला तुमच्या समोर उत्तरच आलं बघ कसं तर 60 गुणिला 5 गुणिला 4 चे अंतर रे 5 किती तर 20 होतात आणि बघ इकडे तर 6 दुने किती तर 12 हे 2 शून्य म्हणजे अंतर बघ 6 दुने 12 हे टकल्या टकल्या 2 शून्य ते तुमचा अंतर किती आला 1200 पण मीटर मध्ये की किलोमीटर मध्ये आपण ऑप्शन मध्ये राहते बरं बाळा 1200 सेकंद पण असतो आणि 1200 किलोमीटर पण असतो काय राहणार सांगू शकाल का सेकंद का बरं कारण की आपण कन्वर्ट कशामध्ये केला मीटर पर सेकंद मध्ये केला सेकंड मध्येच तुम्हाला दिला आहे म्हणून काय म्हणून तुमचं उत्तर सेकंड सॉरी सेकंड नाही रे अंतर आहे ना काय सांगतोय मी अंतर आहे ना बाळा इथं काय राहणार मीटर काय राहणार मीटर तुमचं उत्तर राहणार 1200 मीटर 1200 किलोमीटर मला बया बनवण्यासाठी कोई शक है किसी को थोड़ा तो भी ब्लू सा तो भी ठीक है तो एक आपको होमवर्क रहेगा ये वाला मस्त पैकी सॉल्व कीजिएगा होमवर्क काय राहणार बाळा हा वाला होमवर्क आणि या आधीचा सगळ्यात पहिला वाला कोणता हा हे दोन गोष्टी तुम्हाला होमवर्क ऍज अ होमवर्क म्हणून राहतील पैकी याला करायचा कमेंट तिथल्या तिथं करण्याचा प्रयत्न करा मला दाखवायचा उद्याला येऊन उद्या डिस्कस जेव्हा मी सुरुवात करणार दुसऱ्या प्रकाराचा हे करण्याआधी आधी हे एक्झाम्पल तुम्हाला डिक्टेट करून देणार तुमचे केलेले जे काही सोडवलेले प्रश्न आहेत ते बरोबर आहेत की समझला जहां तक भी अगर सपोज आपको समझा हो तो आप हमारे साथ जुड़ सकते हो ठीक है हमारे साथ जुड़ने के लिए नया हम लोग कोर्स ठीक है नवोदय का क्रैश कोर्स चालू कर रहे हैं बाड़ा कब से 1 सितंबर से 1 सितंबर से कब तक 13 दिसंबर तक कंटिन्यू प्रॉपर तरीके से आपको सवेरे का भी और रात का ऑनलाइन भी ये दोनों चीजें आपको मिलेंगे प्रॉपर तरीके से एक वीकली टेस्ट भी होगा उसमें ठीक है और नाम मात्र कितने में तो 1000 रुपए आप अगर सपोज जुड़ना चाहते हो ऐप के थ्रू हम लोग पढ़ते हैं बच्चा आप चाहो तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते है ना सारे के सारे मात्र 1000 रुपए में हम लोग ये सारी चीजें करने वाले हैं पूरा पहले चैप्टर से लेके चाहे उसमें मराठी रहे रिजनिंग रहे या फिर गणित ज्याला आपण म्हणतो मॅथमॅटिक्स ठीक आहे या तिन्ही गोष्टीचा आपण भरपूर मस्तपैकी अभ्यास करणार आहोत वाटलं तुम्ही पण जॉईन करू शकता तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सांगू सकता या सगळ्या गोष्टींबद्दल और अगर सपोज साथ में जुड़े रहना चाहते हो तो चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिएगा वीडियो अच्छा लगा हो तो लाइक जरूर कीजिएगा अपने दोस्तों में शेयर पक्का कीजिएगा जाते जाते अलविदा कहूंगा मेरा नाम है राज मिलते हैं नेक्स्ट वीडियो में तब तक खुश रहिए ख्याल रखिए थैंक यू टाटा बाय बाय नमस्ते शुक्रिया